यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। बारामती लोकसभेतील पराभवाचं शल्य आज सुद्धा अजित पवारांना बोचत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। आज सुद्धा बारामतीत अजित पवारांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवलं त्याची नाराजी जाहीर केलेली आहे। पण तरी देखील त्यांना मतदान दिलं काय आणि मला दिलं काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का असा सवाल उपस्थित होतोय। वकील, तुम्हाला अभिमान वाटेल की खरं सांगितलं बटन दाबायला पाहिजे होतं। शिवसृष्टी उभी करते आमची जबाब जाऊ द्या। ताटात काय वाटेत काय ते मला कळत काय, आपल्याला काम करायचं। आणि आता बातमी नाशिकमधून येते। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलेलं आहे। बाळाच्या आईशी ओळख वाढवत एका 35 वर्षीय महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळेला आईच्या डोळ्यादेखत बाळ चोरी करून पळ काढलेला होता। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि इतर परिसरात पोलिसांनी शोधाशोध सुरू केली। पंचवटी इथल्या एका खासगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती त्यांना मिळाली होती। पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली असता हीच महिला असल्याचं समोर आलं आणि अवघ्या काही तासात आईपासून हिरावलेलं बाळ तिच्या कुशीमध्ये पुन्हा एकदा विसावलं। बाळ चोरणारी महिला धुळ्याची असून उच्च शिक्षित आहे। मूल होत नसल्यामुळे तिनं हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। या महिलेची हकीकत समजतात पोलीस सुद्धा चक्रावून गेले। डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून ताब्यात घेतलं होतं। सदर महिला धुळे येथे मेडिकल मध्ये काम करते। तिचं काहीतरी MBA पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शनही झाल्याबाबतची माहिती मिळत आहे। तो कल डिस्चार्ज मिला तो मैं उधर चले गया रिपोर्ट लेने के लिए, तो एक औरत थी वो मेरे बच्चों को लेके चली गई। फिर उसके बाद मैं कंप्लेंट दिया, फिर सुबह पुलिस वाले ने मेरे बच्चों को लेकर आए, सुबह दिए बच्चा मिल गया है। डॉक्टर का और पुलिस वालों का बहुत बहुत शुक्रिया करता हूँ।